हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पण आजचा व्हिडिओ हा खूपच सर्वांसाठी दुःखद व्हिडिओ आहे। प्रिया मराठे मित्रांनो, या अभिनेत्रीला कोण ओळखत नाही। प्रिया मराठे ही टीव्ही सिरियल आणि वेब सिरीजमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मित्रांनो आज आपल्यामध्ये राहिलेली नाही। प्रिया मराठे हिचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाणे या ठिकाणी झाला। प्रिया मराठे हिला सुरुवातीला डॉक्टर किंवा इंजिनियर असं बनायचं होतं, परंतु नंतर तिने ज्यावेळेस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेस तिचा संबंध नाटक, एकांकिका अशा गोष्टींशी आला आणि त्यातूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली। प्रिया मराठे ही खरंच एक खूप गुणी, सुंदर आणि शांत स्वभावाची एक अभिनेत्री होती। अवघ्या वयाच्या 38व्या वर्षी ही अभिनेत्री आपल्याला सोडून गेलेली आहे। सोडून जाण्याचं कारण तिला कर्करोगानं ग्रस्त केलं होतं। 2 ते 2.5 वर्षापूर्वी तिला हा आजार झाला होता। तसा हा आजार बरा झाला होता मित्रांनो, परंतु काही दिवसानंतर पुन्हा हा आजार उद्भवला आणि त्यानंतर प्रिया मराठे आपल्यातून निघून गेली। तिची शेवटची सिरियल तुझेच मी गीत गात आहे ह्यामध्ये मोनिकाची साकारलेली भूमिका तिने लोकांना खूप आवडली होती। मोनिका हे पात्र लोकांनी अक्षरशः एवढं डोक्यावर घेतलं होतं की प्रिया मराठे आणि मोनिका हे जणू समीकरण जुळून आलं होतं। हे समीकरण जुळून आलं होतं, पण प्रियाला ही सिरियल, ही मालिका अर्ध्यावर सोडावी लागली। त्यासाठी तिने एक सोशल मीडियावर एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता की मी ही सिरियल सोडते, परंतु ही भूमिका साकारताना मला अत्यंत आनंद होता। ही भूमिका मी खूप एन्जॉय करत होते, परंतु माझ्या आरोग्यासंबंधी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळं माझ्या तब्येतीसाठी ही सिरियल सोडणं मला भाग पडलेलं आहे। परंतु तिने ही सिरियल सोडताना असं सुद्धा सांगितलेलं आहे की नवीन जी व्यक्तिरेखा माझी भूमिका साकारणारा आहे त्या व्यक्तिरेखेला सुद्धा तुम्ही असंच प्रेम द्या। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बनवत असताना प्रियाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य या ठिकाणी होतं। यातूनच तिची या रोगाशी लढण्याची क्षमता ती किती पॉझिटिव्ह होती तिच्या शेवटच्या दिवसात, पण याच्यातून मित्रांनो हे दिसून येतं। लेखक रवी करमकर, दिग्दर्शक विजू माने, शिरीष लाटकर अशा दिग्गज लोकांसोबत तिचा संपर्क आला आणि त्याच्यानंतर तिची अभिनयाची कारकीर्द ही खऱ्या अर्थाने बहरू लागली। प्रिया मराठे 2005 मध्ये आलेली मालिका या सुखानो या मालिकेतून तिनं सिरियल आणि टीव्ही क्षेत्रामध्ये मित्रांनो पदार्पण केलं होतं। त्याच्यानंतर 4 दिवस सासूचे या मालिकेतही तिने खूप चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडली। सगळ्यात महत्त्वाची भूमिका तिला मिळाली एकता कपूर हिच्या मालिकेमध्ये। हिंदी मालिका होती, मालिकेचं नाव होतं पवित्र रिश्ता। बरोबर मित्रांनो, ही मालिका घराघरात पोहोचलेली आहे आणि या मालिकेतील सर्व पात्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत। त्याच्यामध्ये सुशांत सिंग राजपूत यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। त्याच्यानंतर अंकिता लोखंडे ही त्याच्यामध्ये सुशांतच्या पत्नीचा रोल तिने केला होता आणि अंकिता लोखंडेच्या बहिणीचा रोल, वर्षाचा रोल प्रियानं साकारला होता। मित्रांनो, हा रोल प्रेक्षकांना एवढा आवडला, निगेटिव्ह भूमिकेमधला हा रोल होता, परंतु तितक्याच ताकदीने प्रियाने हा रोल यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचवला। हीच प्रियाची खासियत होती। मित्रांनो, ही पवित्र रिश्ता मालिका एवढी प्रसिद्ध झाली होती की घराघरामध्ये फक्त अंकिता, सुशांत, प्रिया, त्याच्यानंतर उषा नाडकर्णी सुद्धा या मालिकेमध्ये होत्या। ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ह्यासुद्धा या मालिकेमध्ये होत्या आणि सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणजे ही मालिका पवित्र रिश्ता एवढी प्रसिद्ध झाली होती। मित्रांनो, पवित्र रिश्तामधला प्रियाचा रोल बघून, तिचा अभिनय बघून एकता कपूर ही खरंच खूप भारावून गेली होती आणि त्याच्यानंतर तिने आणखी एक हिंदी सिरियल ज्यावेळेस सुरू केली होती कसम से, तर कसम सेमध्ये पण प्रियाला तिने एक लीड रोल दिला होता। प्रियाचे दिवसेंदिवस अभिनयावरचे वेळ बघून आणि तिची भूमिका साकारण्याची पद्धत बघून तू तिथे मी या मालिकेमध्ये तिला एक निगेटिव्ह रोल ऑफर झाला। सुरुवातीला प्रियाने हा निगेटिव्ह रोल करण्यास नाकारलं होतं, परंतु या रोलसाठी प्रिया तूच योग्य आहेस असं ज्यावेळेस दिग्दर्शकांनी सांगितलं त्यावेळेस प्रिया तयार झाली आणि खरंच त्या मालिकेतला तिचा तो निगेटिव्ह रोल तिने एवढ्या पॉझिटिव्हली तो प्रेक्षकांच्या समोर आणला आणि तो रोल अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला। मित्रांनो,
जयोस्तुते या सुखानो येऊ कशी तशी मी नांदायला, बडे अच्छे लगते है कसम से पवित्र रिश्ता, अशा अनेक मालिकांमधून तिने आपली अभिनयाची छाप सोडली होती। प्रिया मराठे खरंच ही एक उत्तम अभिनेत्री होती। ती अभिनेत्री तर होतीच, परंतु ती एक उत्तम व्यक्तीसुद्धा होती, याचीसुद्धा प्रचिती इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच लोकांना आलेली आहे। खूप लोकांनी प्रियाच्या जाण्यावर हळहळ व्यक्त केलेली आहे मित्रांनो। 2012ला श्रीकांत मोघे हे जे अभिनेते होते, त्यांचा मुलगा शंतनू मोघे यांच्यासोबत प्रियाने लग्न केलं होतं। या दोघांचा विवाह पार पडला होता। 13 वर्षाचा खूप चांगला संसार दोघांनी मिळून या ठिकाणी पार पाडला होता, परंतु काळाची नजर लागली आणि मित्रांनो, प्रियाला शंतनूच्या आयुष्यातून अशी अचानक एक्झिट घ्यावी लागली। हे खरंच शंतनूसोबतच पूर्ण इंडस्ट्रीसाठी धक्कादायक होतं आणि तिच्या चाहत्यांसाठी सुद्धा हे एक धक्कादायक होतं मित्रांनो। उपचार सर्व व्यवस्थित चालू होते, परंतु नंतर प्रियाच्या शरीरानं उपचाराला प्रतिसाद देणं कमी केलं होतं आणि नंतर या कर्करोगानं प्रियाला या ठिकाणी आपल्यातून नाहीसं केलं मित्रांनो। प्रियाच्या जाण्यानं सिने इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। प्राजक्ता माळी हिने सुद्धा प्रियाच्या जाण्यामुळं मला खूप धक्का लागला आहे अशा शब्दामध्ये हळहळ व्यक्त केली। उषा नाडकर्णी, अंकिता लोखंडे, पवित्र रिश्तामध्ये त्यांची एवढी जवळीक आली होती। उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की मी अंकिताला फोन केला होता की आपण प्रियाला एकदा जाऊन भेटूया, परंतु अंकिताने उषाताईंना जे सांगितलं की प्रिया सध्याला कुणालाच भेटायला तयार नाही। मी शंतनूला म्हणजे तिच्या पतीला फोन केला होता की आम्हाला प्रियाला येऊन भेटायचे, परंतु प्रियाला असं वाटलं असेल की माझ्या एवढ्या जवळची ही लोक आहेत आणि मला अशा अवस्थेमध्ये पाहतील तर त्यांना खूप दुःख होईल। त्याच्यामुळे प्रियाने सांगितलं की मला कुणीही भेटायला येऊ नका, मी ज्यावेळेस पूर्ण बरी होईल त्यावेळेस आपण नक्कीच भेटू आणि खूप आनंदामध्ये भेटू। किशोरी शहाणे, ज्येष्ठ अभिनेत्या किशोरी शहाणे यांनी सुद्धा प्रियाच्या जाण्यामुळं खूपच दुःख व्यक्त केलेलं आहे। प्रिया ही एक चांगली अभिनेत्री होती, तिचा आणि माझा खूप जवळ संबंध आला होता, अनेक ठिकाणी आम्ही काम केलं होतं, असं किशोरी शहाणे यांनी सांगितलं। मित्रांनो, प्रियाच्या अशा अचानक जाण्यानं सिने क्षेत्रामध्ये तर खळबळ माजलीच आहे, परंतु तिच्या प्रेक्षकांमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसते। एक होनहार, कर्तबगार आणि वेळेचं नियोजन पाळणारी अभिनेत्री अशी अचानक आपल्यामधून जाते, हे खूप धक्कादायक आहे। मित्रांनो, प्रिया मराठे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला त्यांची कोणती भूमिका जास्त आवडली होती? आणि प्रियाविषयी तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही खरंच कॉमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता। आणि हा व्हिडिओ खरंच प्रियाच्या श्रद्धांजलीसाठी आपण या ठिकाणी बनवत आहोत। मित्रांनो, प्रिया मराठे आज आपल्यामध्ये नाही आणि याचं खूप दुःख आपल्याला आहे। शंतनू मोघे हा तिचा पती, त्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सर्व सहभागी आहोत, परंतु प्रिया मराठे जरी आज आपल्यात नसली तरी तिने ज्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या त्या व्यक्तिरेखा कायमस्वरूपी आपल्यासोबत असतील हे मात्र नक्की। प्रिया मराठे हिला आपल्या चॅनलतर्फे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।